स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांना अभिवादन करून त्यांचा निधी प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा आरंभ करावा. युवा सेना प्रमुख अक्षय ढोबळे यांनी यांच्यासोबत नाचा आमच्याकडे सर्व मान्यवर त्यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते आपल्याचे पाहुणे विवेक बेलरकर, सुप्रसिद्ध व्याख्याते एकनाथ वाघोले, सामान्य आमदार कैलास पाटील, सामान्य सहसंपर्क प्रमुख निंबाळकर, युवा सेना विभागीय सचिव जिल्हा प्रमुख सामान्य अक्षय ढोबळे, युवा सेना विस्तारक सामान्य मनीषा वाघमारे, युवा सेना जिल्हा संघटक सामान्य संजय भोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयबाबा सत्ते, शिवसेना तालुका प्रमुख सामान्य सतीश सोनाई, शिवसेना शहर प्रमुख सामान्य सोमनाथ गुरव, युवा सेना शहर प्रमुख सामान्य आणि सर्व मान्यवर. स्टँड कोणाचा बघा त्याच्यावर लावू स्टँड आहे का बसता असेल कोणते पुत्र बघा की ते नाही ना तेवढं बघा तरी महाराज. काय म्हणतात महाराज महाराज मंचावरील इतर सर्व सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना समोर जी जागा तुमची वाट आणि धन्यवाद असतो की आमच्यावर धन्यवादाचे स्वागत आहे. परंतु आजचा हा कार्यक्रम जो आहे केवळ तुमच्या आणि पत्रकाराचं स्टँड आहे. तुम्ही तरुण पिढी आहात, तुम्ही भारत देशाचं भविष्य आहात, तुम्ही आमचं भविष्य आहात. तुम्ही आज या विषयाचं गांभीर्य ओळखून तुमच्या भविष्याचं गांभीर्य ओळखून या आजच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. खरं तर तरुणांच्या करता नसतं असं म्हणतात, परंतु माझ्या अनुभवातून असं आहे की तरुण बालक बिझी असतात, गुजरात असतात, त्यांच्या वैयक्तिक क्षमता बिझी असतात. तर सर्व सोडून आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आले आहात युवा सेनेच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी आणि तुमच्या भविष्याला आकार देण्यासाठी. त्यामुळे मंचावरील मान्यवरांच्या स्वागताही पूर्वी आज तुम्हा सर्वांचा प्रथम मान म्हणून मंचावरील मान्यवर मंडळी प्रत्यक्ष तुमच्यामध्ये येऊन तुमचं स्वागत करणार आहे. तुम्ही त्या सर्वांचं टाळ्यांच्या स्वागत करा. मंचावरील मान्यवर व्यक्त करतो की विद्यार्थ्यांचं पालकांचं आणि त्यांच्या गुरुजनांचं पुष्प देऊन आपण आमच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने युवा सेनेच्या वतीने स्वागत करायचं. प्रत्येक सन्माननीय व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही सर्वांनी गुलाबपुष्प स्वीकारून या स्वागताचा स्वीकार करा अशी करतो.
बाहेर भरपूर मंडळी उभा आहेत. त्यांना असं वाटत असेल की खुर्च्या नाही तर काही जागा आणि काना आहे का तुमच्यावर दिसत आहे. उभा असणाऱ्या मंडळीला पुन्हा एकदा विनंती करतो, हात जोडून विनंती आहे की अनेक खुर्च्या आणि काना आहेत, कृपया आपण बसून घ्या. नसेल खुर्च्या तर पायावर बसून घ्या, परंतु बसून घ्या. हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या भविष्याला दिशा देणारा असेल, आपल्या सर्वांचं भविष्य आकारात आणणार आहे. मंचाच्या डाव्या बाजूला पायऱ्या आहेत त्या तुम्ही तिथेही बसू शकता. सर्व कार्यकर्त्यांना मिळतं, सर्व विद्यार्थ्यांना मिळतं. युवा सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी देखील पुष्प वाटप करायचं. विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे, सर्वांना पुष्प केलं पाहिजे. चित्र आवाज काढून नका. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती त्यांनी देखील गुलाबजाम वाटप करायचं. पंकज पाटील गुलाब पुष्प सर्व शिवसेनेच्या
चालूच म्हणता कार्यकर्त्यांना पदाधिकारी विनंती मंचावर गर्दी करू नका. कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मंचावर गर्दी करू नका. मान्यवर मंचावर जायचे. आवाज आता आहे त्याच्यात आपल्याला विनंती आहे कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला भेटली त्यानंतर धन्यवाद. मी आदरणीय कर्नाटक गाडगे पाटील नंदुरा राजेंद्र माडकर सतीश सोहाने यांना विनंती करतो की त्यांनी आता लवकरात लवकर मंचाकडे यावं. तुमच्या वतीनं कार्यकर्ते मंडळी पुष्पगुच्छ इतर सर्व ठिकाणला भेटतील. कृपया आपण तिघांनी मंचाकडे यायचंय. स्टँड खराब आहे का आदरणीय आमदार गाडगे पाटील नंदुरा राजेंद्र माडकर सतीश सोहाने आपणास विनंती की आपण कृपया मंचावर यावं. आदरणीय कैलास दादा आपणास विनंती आपण मंचाकडे यायचं. दादा कृपया मंचाकडे या विनंती. आदरणीय आमदार कैलास दादा विनंती की त्यांनी मंचाकडे यावं. अरे विद्यार्थी मित्रांनो आमदार साहेबांना सोडा. आपल्याला कार्यक्रम पुढे जायचा आहे.
युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या विनंती केली होती. त्यांनी फुलदेशीय कार्यक्रमाला विरोध होतोय. आपण आमदार साहेबांना विनंती करतोय त्यांनी कृपया आमच्याकडे ताबडतोब पूर्ण यावं. अरे आपण आलो ना सर्वप्रथम अगोदर पंचावरची मंडळी उभा आहे त्यांनी जिंकले जा किंवा समोर बसा. पाठीमागच्या आहे मी आरोग्य संदेश होय माझे निलेश शिंदे सागरजी भारत वैभव जी पार्वती माळे आणि सूर्यवंशी कृष्ण पाटील यांना विनंती करतो त्यांनी पाठीमागच्या उतर बसून द्यावं. विक्रमया पाटील गेला सावके आरोग्य महासाहेब महाराज विक्रमया पाटील आमच्या देशाच्या राज्याच्या सर्वांच्या भविष्याचा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याला गांभीर्याने घ्या. जितक्या गांभीर्याने आहात तितक्या गांभीर्याने शेवटच्या निकालापर्यंत थांबायचा आहे. माननीय उपप्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख कोरोना हरते सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय उत्तरा यांच्या वाढदिवसानिमित्त अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. मी आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्यासाठी वेळ देणारे आपल्याला संबोधित करणारे मार्गदर्शन करणारे मान्यवर सन्माननीय विवेकी घेरड यांच्या स्वागतासाठी माननीय आमदार कैलासदादा गाडगे यांना विनंती करतो की त्यांनी संबंध धाराशिव जिल्हा वासियांच्या वतीनं विवेकी घेरड यांचं स्वागत करायचं आहे आणि तुमची उपस्थिती ही टाळ्यांच्या गजरातून मंचावर काम करावी आहे. अशी आवाज अपेक्षित नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आहे. महाराष्ट्राची गुरुस्वामी आणि चक्रवर्ती शिकावाची माळ आणि त्याची प्रतिमा नंतर आपल्या कार्यक्रमाचे आपले दुसरे मार्गदर्शक संबोधक सन्माननीय विठ्ठलरावजी कांबळे साहेबांच्या स्वागतासाठी
धन्यवाद. खूप बसून घ्या. यानंतर मी युवा सेना पदाधिकारी विजय शिंदे यांना विनंती करतो की आपण आपले लोकप्रिय आमदार कैलासदादा घागे पाटील यांचा आपल्या युवा सेनेच्या वतीने स्वागत करावं. यानंतर विजय राठोड, वैभवी, राकेश सूर्यवंशी, पालकमंत्री दिनेश बंगर, संजय सूर्यवंशी, रोहित कदम, रुपेश शेट्टी यांनी तयार आहे. आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार कैलासदादा घागे पाटील यांना स्वागत आहे. मी विजय राठोड युवा सेना पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी माजी नगराध्यक्ष सन्माननीय नंदुभाई राजे बागडे यांचे या ठिकाणी स्वागत करावे. मी सिद्धेश्वर मध्ये सर, राहुल सिरसर सर, अभिजित रंजने सर आणि पवार सरांना आमंत्रित करतो. यानंतर मी वैभव यांना विनंती करतो की सन्माननीय अक्षय ढोबळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आणि आपल्या युवकांचे नेतृत्व यांच्या स्वागतासाठी वैभव यांना आदर करतो. राकेश सूर्यवंशी यांचा विधानसभा वारणारे यांचं आपण स्वागत करावं. वारणारे युवा सेना संस्थापक मगाशी पण तुमच्या सगळ्यांची उपस्थिती आळ्यांच्या कार्यक्रमांच्या पोहोचली आहे. यानंतर पालघरची गाडी युवा सेना पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण युवा सेना संजय भोरे यांचं स्वागत करावं. यानंतर दिनेश बंगर युवा सेना पदाधिकारी दिनेश बंगर यांना विनंती करावं. युवा सेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय विजय बाबू सस्ते यांचं स्वागत करावं. संजय सूर्यवंशी यांनी सतीश सोनाली दुसऱ्या तालुका प्रमुख यांचं स्वागत करावं. रोहित कदम सोमनाथी गुरव यांच्या स्वागतासाठी सोमनाथी गुरव शहर प्रमुख शिवसेना रोहित कदम दुसऱ्या पदाधिकारी
मंचावर विराजमान आमचे मित्र विक्रमभाई पाटील यांच्या स्वागतासाठी रुपेश शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी विक्रमभाई पाटील यांचं स्वागत करावं. रुपेश शेट्टी यांना विनंती. रमेश शिंदे त्यांचं स्वागत करतात. या ठिकाणी काही मार्केटचे संचालक आले आहेत. कारण की सिद्धेश्वर सर राहुल सिस्टार सर त्यांची संयोजक आणि पवार विनंती करतो आणि इतर जे काही नाशिकचे संचालक आहे का? जे नाशिकचे संचालक आहेत त्यांना विनंती करतो माझी सर्व नातेवाईक आपला सन्मान करण्यासाठी आपण रवी निंबाळकर सर धनंजय निंबाळकर सर तुमच्यापैकी कोणाचे सर आहे असेल त्याला वर पाठवा. आणि काय राहुल संचालक रविकर धनंजय निंबाळकर तुमच्यापैकी अनेक शहरात रोजगाराच्या संधी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतात. एम्प्लॉयमेंट तुमच्यापर्यंत सहज पोहोचतात. परंतु ग्रामीण भागापर्यंत ज्या संधी पोहोचत नाही यासाठी अनेक स्तरावर छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला. रोजगार मात्र कार्यक्रम करायचा मॅक्झिमम खेड्यातून रिस्पॉन्स करायचा. त्यामध्ये उद्देश असा की ग्रामीण भागाच्या मुलांना त्यांच्या पालकांना रोजगाराच्या संधी शिक्षणाच्या संधी काळात हा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर युवा सेवेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. युवा गुरु या माहिती पुस्तकाच्या माध्यमातून या युवा गुरु माहिती पुस्तकाचे प्रकाशन आता तुम्हाला सर्वांच्या समोर मंचावर सर्व मान्यवरांच्या सोबत ठेवणार आहे. आणि हे पुस्तक कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय, केवळ एवढंच आहे का? त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं लावलेलं आहे. त्याची माहिती देणार आहे पुस्तक युवा गुरु. त्या माहिती पुस्तिकेच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. टाळ्यांच्या प्रचंड माननीय कुटुंब प्रमुख, पक्ष प्रमुख आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण महाराष्ट्रात कोरोना पराभूत करू शकलो ते सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच आपले लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज युवा गुरु या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन सन्माननीय आमदार कैलासदादा राजे पाटील आणि त्यांच्या सहकार्याच्या सोबत या ठिकाणी संपन्न आहे. पुस्तक तुम्हाला सर्वांना मिळेल, परंतु कार्यक्रम संपल्यानंतर भरपूर वेळ झाला तर अशा कार्यक्रमाचं औचित्य काय? अशा कार्यक्रमात
मात्र युवा सेनेला शिवसेनेला असं वाटतं की विद्यार्थ्यांचं भविष्य थोडंसं उजेडात आणणं गरजेचं आहे। या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी तुमच्यापर्यंत आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय युवा सेनेचे विभागीय सचिव आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अक्षयजी भोवळे यांना कायमच्या गजरात आपण अक्षय यांचं स्वागत करूया आणि ऐकूया त्यांचं निर्णय। सर्वांना जय महाराष्ट्र। युवकांचा कार्यक्रम आणि शिवरायांचा जयघोष साधला नाही तर ते बरोबर नाही वाटणार। कार्यक्रमाची सुरुवात करण्यावर आपण शिवरायांच्या जयघोषाने करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। बस आता कार्यक्रमामध्ये फक्त थोडस व्यवस्थित काही लक्ष नाही का। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना प्रथम वंदन करतो। युवा सेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब यांना माझा जय महाराष्ट्र। आज आपण युवा सेनेच्या वतीनं मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके आमदार माननीय कैलासदादा पाटील व त्यासोबतच आपले पाहुणे आपले विठ्ठलजी कांगणे सर व वेलणकर सर, त्यासोबतच धाराशिव नगरीचे नगराध्यक्ष माननीय नंदुभाई राजे निंबाळकर, युवती सेनेच्या विस्तार मनीषा वाघमारे व सर्व मान्यवर व सर्व विद्यार्थी, आज आपण युवा सेनेच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेतोय, खरं तर हा कार्यक्रम का घेतोय हे आपल्याला सांगण्याची गरज आहे। मी जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, पण आपल्या धाराशिवच्या भागात जर आपण विचार केला तर धाराशिवचे जे आपले पालक असतील त्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग याच्या व्यतिरिक्त आपण कुठल्या फील्डमध्ये करिअर करायचं विद्यार्थ्यांना याचा प्रश्न बऱ्यापैकी पडलेला असतो। त्यावेळेस कैलासदादांच्या मार्गदर्शनाखाली असं आपल्याला सुचलं की खरं तर आपण वेगवेगळ्या ज्या करिअरच्या आपल्याला चान्सेस आहेत या भागात सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना करिअर केलं पाहिजे। खरं तर मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा सीईओ आपले इंडियाचे आहेत, पण आपल्याला फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग काही काही पालक असे करतात की ज्याचा नंबर मेडिकलला लागलेला नाही त्याचं आयुष्यात 1 वर्ष वाया घालून डबल त्याला नीटची परीक्षा वगैरे देण्यासाठी लावतात किंवा अशा पद्धतीचं आपल्या पालकांचा माइंडसेट आहे। त्यामुळे मला वाटतं त्याच्या बाबतीत आपल्याला वेळेनंतर सर सांगतील की आपल्या भारतात सुद्धा बरेच काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपले 10वी 12वी नंतर विद्यार्थी कुठल्या प्रकारे आपण करिअर करू शकतो त्याच्या बाबतीत वेळेनंतर सर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच। त्यासोबतच जे आपले विठ्ठल कांगणे सर आहेत त्यांच्या बाबतीत काही वेगळं सांगण्याची गरज नाही। कांगणे सर आम्ही तुम्हाला सांगतो की युवा सेनेच्या वतीनं आम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला गेलो, वेगवेगळ्या वर्गामध्ये गेलो, त्यावेळेस तुमचं नाव काढल्यानंतर जो उत्साह होता विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळेस आम्हाला कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि कांगणे सरांच्या बाबतीत त्यांनी बरेच चांगले विद्यार्थी घडवलेले आहेतच, पण त्यांची सांगण्याची पद्धत आज त्यांनी विद्यार्थ्यांची युवकांची नाडीवर शिक्षण पद्धतीवर काम करतात। की जर एखादा विद्यार्थी जर 3 तासाचा चित्रपट पाहिला तर तो एकदम त्या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट आपल्याला हुबेहूब सांगू शकतो। आणि जर एखादा 45 मिनिटाच्या वर जर एखादा विद्यार्थ्याने तास केला तर त्याच्या डोक्यावरून जातं। पण सरांना तेच लक्षात आलं की आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये जर मनोरंजनाचा भाग जर ऍड केला आणि त्यातून जर आपण शिक्षण पद्धती केली तो विद्यार्थी मनोरंजन ऐकतो पण आणि त्याचा एन्जॉय करतो व त्यात तो सक्सेसफुल होतो, कारण की तो मनोरंजन घेत जास्त वेळ तो बसू शकतो एका ठिकाणी। अशा पद्धतीचं त्यांची शिकवण्याची पद्धत आहे आपण सर्वजण जाणता। आणि मी जास्त वेळ न घेता आयोजकांना पुढील कार्यक्रम सुरू करायची विनंती करतो व माझे 2 शब्द थांबवतो। जय महाराष्ट्र। धन्यवाद अक्षय। त्यानंतर मी तुम्हाला सर्वांसमोर मोहित
सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपल्या जिल्ह्याच्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आजची ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय कैलास पाटील त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकण्यासाठी अतिशय आतुरतेने वाट पाहतात. ते विवेकजी विलंकर साहेब, विद्या चांगले साहेब यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकलं ते युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अक्षयजी बोबळे, मनीषाताई वाघमारे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश सोमानी, मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ न घालवता आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकायचे त्यामुळं आदरणीय व्यासपीठ असं समजतो. ज्यावेळेस आम्ही आता पहिल्यांदा सरांना भेटलो त्यावेळेस त्यांचं काही अनुभव थोडक्यात ऐकायची मला संधी मिळाली आणि तेच मी आपल्यासमोर आज सांगणार आहे. ज्यावेळेस पुण्याला असं गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझी जी ग्रामीण भाषा आहे त्या ग्रामीण भाषेमुळे माझं कसं नुकसान झालं आणि ते नुकसान झालेलं मी त्याचं अजिबात गंभीर न घेता माझ्या कामाला दुसऱ्या दिवशीपासून लागलो आणि प्रचंड असा प्रतिसाद त्याला त्या ठिकाणी मिळाला. तर मला आपल्याला एकच सांगायचंय, ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात ते आमचे खासदार साहेब ओमराजे निंबाळकर साहेब, त्यांची भाषा देखील आपल्यासाठी ग्रामीण भाषा आहे आणि त्या भाषेचं प्रभुत्व त्यांचं जे आहे ते अतिशय सगळ्या जिल्ह्याच्या संबंध महाराष्ट्राच्या युवकांच्या त्या ठिकाणी ते प्रेरणा देणारी भाषा त्या ठिकाणी करतात आणि म्हणून आपल्या लोकांचं साम्य हे निश्चितपणे आज या कार्यक्रमाचा एक योगायोग असं म्हणायला हरकत नाही. अनेक योगाच्यासाठी आपले युवामध्ये सम्राट सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे अनेक कार्यक्रम योगाच्यासाठी त्या ठिकाणी घेत असतात. त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यापैकी धाराशिव फाउंडेशनची स्थापना गेल्या काही दिवसापूर्वी झाली. त्यानंतर हा मला वाटतं पहिलाच युवकांच्यासाठी मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम आहे. मावळे मी एका शाळेच्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं, लातूरचं जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव हे उस्मानाबाद जिल्ह्यामुळे आहे असं मला हरकत नाही. कारण 10वी झाल्यानंतर जे 11वी-12वीला विद्यार्थी जातात जवळपास 40% विद्यार्थी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात असतात. आपल्या धाराशिव फाउंडेशनने अशा प्रकारचं मनोगत मी या ठिकाणी व्यक्त होतो. आपल्याला वेळ घेणार नाही. आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचे. त्यामुळे मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. तुमच्या सर्वांच्या पर्यंत रजिस्टर पोहोचत आहे. त्यावर तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जो कुठला शिक्षणाचा वर्ग असेल त्याची माहिती नमूद करा. ही माहिती तुमच्यासाठीच फायद्याची आहे. तर लक्षात घ्या, ही माहिती भरून पाठवा. आता सन्माननीय माजी नगराध्यक्ष नंदू भैया यांनी लातूर जिल्ह्याचा उल्लेख केला की लातूर जिल्ह्याचा शैक्षणिक ग्राफ उंचावण्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा हातभार आहे. वेगवेगळा हा हातभार आहे आणि हे माझं मत नाही, तर आपल्या जिल्ह्यातील आपल्या शहरातील काही पद्धतीचे क्लासेस घेणारे शिक्षण घेणारे शाळेतील शिक्षक असो किंवा क्लास चालक असेल तरी निंबाळकर सर्वांच्या समोर सगळ्यात विश्वास सांगतात की लातूर जिल्ह्याला मिलियन अशा 11वी-12वी विद्यार्थ्यांचा सपना आहे. मॅक्झिमम आपल्या धाराशिव जिल्ह्यातूनच होतो. ते आता मुंबई नागरिक केलं आणि त्यांच्याकडून उस्मानाबाद नागरिक झाल्यानंतर तुम्ही धाराशिव म्हणत होता तर त्यांचं उदाहरण सांगतो. त्यांनी माझी सुद्धा कामगिरी केली आहे. एका विशिष्ट संस्थेसाठी फोन केला की
ते नाव आणखी बदललं गेलं आणि त्याचं कायदेशीर कारण सांगितलं असं समजू नका. आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आजची ही मीटिंग म्हणूया, कार्यशाळा म्हणूया, माहिती शाळा म्हणूया या ठिकाणी आयोजित केलेले आहे. उद्देश काय आहे? या सर्वांचं आयुष्य मार्गी लागलेलं आहे. आता तुमचं मार्गी लावायचं आणि तुमच्यामुळं आमचं मार्गी लागलं आहे. हीच भावना तुम्हाला सर्वांसमोर अधोरेखित करण्यासाठी याचे संकल्प सन्माननीय आमदार धाराशिव आणि कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय कैलासदादा घाडगे पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पालकांना संबोधित करावं. टाळ्या आज आपल्या महाराष्ट्राचे आज तुम्ही जरी मुख्यमंत्री असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पदाची ओळख असे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या देशातल्या 546 खासदारापैकी सगळ्या निवडणूक झाल्यानंतर प्रत्येकाला भेटणारा, प्रत्येकाशी संपर्क असणारा खासदार म्हणून त्यांची ओळख असते. आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश निंबाळकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना धाराशिव यांच्या वतीने आज आपल्या शहरातील जिल्ह्यातील युवकांसाठी 10वी 12वी नंतर काय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या धाराशिवकरांना भेटण्यासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले माननीय विवेक वेलणकर साहेब आणि आपले सर्वांचे लाडके असे विठ्ठल कांगणे सर आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं मी आपल्या सर्व धाराशिवकरांच्या वतीने स्वागत करतो. आणि आताच आपल्याला मार्गदर्शन केलेले आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष नंदुबाई निंबाळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय डोबळे, मनीषादेव वाघमारे, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि व्यासपीठासमोर बसलेले युवा सेनेच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपल्या शहरातील क्लासेसचे संचालक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस आपण पाहुण्याकडे जातो, पुणे मुंबईला जातो, त्यावेळेस आपल्याला विचारतात तुमचं गाव कोणतं, आपण काय सांगतो? समोरचा प्रश्न काय येतो? कुठे आहे? विचारते ना, कशामुळे विचारते? का माहित नाही आपल्याला महाराष्ट्र लोकांना? स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. आपल्याला स्वातंत्र्यानंतर माझ्याजवळ झालेले आपल्याला धाराशिव लोकांना सुरुवात सांगायला लागते ना. मग हे आपल्याला कुठेतरी पुसून काढायचं आहे. आपल्याला आपली स्वतःची धाराशिवची ओळख तयार करायची आहे आणि याची सुरुवात मागच्या वेळेला पुण्यात केली आणि इथून पुढचे कार्यक्रम आपल्या धाराशिवकरांची ओळख आणि आपली क्षमता दाखवायची पूर्ण महाराष्ट्राला. त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्हा, सगळ्या शेतकरी आत्महत्या जिल्हा, त्याबरोबर सांगितलं जातं की आकांक्षित जिल्हा पैकी दिवस आपल्याला सांगितलं लातूर विकास होता त्याचा कसा वाढवून जातो पुण्यात अभ्यासासाठी निवडा होता त्याचे हवा मिळतात. आपल्याला गरज का पडावी, आपल्याला आत्महत्याची गरज का पडावी? आपण हे सुरुवात करतो एका प्रमाण नाही, परंतु तुम्हाला सांगतो आपण आता असे कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम आहे युवा सेनेच्या माध्यमातून माझ्या आपल्या सर्वांना मी पालक पण आहेत, विद्यार्थी पण आहेत, आपल्या सर्वांच्या काही कल्पना असतील तुम्ही सांगायचं आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करा, ती कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला कुठलाही वाक्य सांगा, तुम्ही तुम्हाला जो वाटतो तो वाक्य सांगा.
मागचे आणि माझे खासदार साहेबांची माहिती व्यासपीठावर बसल्या सर्वांनी नाही. आज आपल्याला या ठिकाणी युवा गुरु पुस्तकाचं आपण प्रकाशन केले. थोडीशी माहिती पुस्तिका आहे. 10वी 12वी नंतर आपल्याला माहित असतं फक्त मेडिकल इंजिनिअरिंग, पण ह्यासोबत सुद्धा बऱ्याच आपल्याला संधी आहेत त्याही माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे माहिती पुस्तकं दिलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या सारथी, वाटी, महाज्योती, केआरटी अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या माध्यमातून आपल्याला शिष्यवृत्ती मिळते. परंतु याला अप्लाय कसा करायचा किंवा त्याची पुढची माहिती काय ही माहिती आपल्याला नसते. त्यामुळं आपण ती माहिती पुस्तिका आपला कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकाला छापील स्वरूपात मिळणार आहे. त्याचाही आपण लाभ घ्यावा. पुढच्या काही दिवसात आपण वेगवेगळे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी कार्यक्रम आपण धाराशिव जिल्ह्याभर आयोजित करणार आहोत. मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपण कुठेही कमी नाही. आपल्या निवडणूक तयार करून दिला गेलेला आहे आणि निवडणूक बाहेर करून धाराशिवकरांची ताकद, आपली जी क्षमता आहे ती पूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचंय. आणि त्यासाठी लागणारी जी मदत असेल, जे काही तुम्हाला मला सांगितलं, पण कुठलेही मार्गदर्शन किंवा कुठलेही लेखन पाहिजे असेल ती देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. मी आपला काही जास्त वेळ घेत नाही, परंतु आपल्याला शेवटचा एकच आपला जीव, आपला जीव. धन्यवाद. धन्यवाद दादा. आता जसे की नकुलराय म्हणाले लातूर जिल्ह्याला कच्चा माल पुरवण्याचं काम आपल्या जिल्ह्यात अनेक वर्ष केलं आहे. त्या बाजूला लावण्याच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालाचे वाटप आपल्या जिल्ह्यात व्हावं याचीच प्रचिती काही दिवसापूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिसून आलेले आहे. कळंब तालुक्यातील कोंढा गावातील 2 मुली शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. आट्यापाट्या क्रीडा प्रकारात थोडक्यात काय की क्वालिटी आणि गुणवत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये खास उतरलेली आहे. ती गावागावापर्यंत फक्त गरज आहे अशा मार्गदर्शकांची. ते मिळणार असतील तर नक्कीच आपल्या भविष्याला पैलू पडतील आणि हे पैलू कसे पाडले जाऊ शकतील यासाठी आपण आज ज्या महान विभूतींना इथं आमंत्रित केलं आहे, ज्याला ऐकण्यासाठी तुम्ही इथं गेल्या अनेक वेळेपासून उपस्थित आहात, त्यापैकी प्रथम मानाचं पान त्यांना दिलं आहे ते सन्माननीय विवेकजी बेलडकर सर यांना आम्ही मोठ्या सन्मानाने तुमच्या समोर आमंत्रित करतोय. त्यांना तुमच्या आणि तुम्हाला त्याची आवाहन करतोय. आदरणीय विवेकजी बेलडकर सर. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय खासदार निंबाळकर या दोघांच्याही वाढदिवसानिमित्त आज आपल्या लाडक्या आमदार कैलाश पाटील यांनी एक अतिशय उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केले. माझ्याकडे या कार्यक्रमाची जबाबदारी 10वी 12वी नंतर थोडं राहिला 5 मिनिट थांब. आणि नंतर पहिल्यांदा एक छोटासा प्रश्न एवढा विचारायचा आहे. खरं तर 10वी गेली किंवा 10वी नक्कीच पास झाली. 12वी जरी आता 12वी गेली किंवा 12वी पास केली आहे. सर विचारण्याचा उद्देश एवढाच की श्लोक ठरवण्यासाठी पहिल्यांदा 10वी पासून सुरुवात करायला ही 10वीची मुलं आहेत. म्हणजे आपण 10वी केलेली आहे तर त्या 10वी पास झालेली आहे. त्यांच्यासाठी 10वी नंतरचा पहिला प्रश्न उभा राहतो पुढे काय. 10वी पर्यंत आयुष्य खूप छान असतो. साधे काय पण 10वीतून पुढे डायरेक्ट कुठे जाते आणि काहीतरी निवडावं लागतं. आणि ती निवडायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा खूप कन्फ्युजन असतं. विद्यार्थ्यांचे असतात, पालकांचे कशी निवड करतात. 2 प्रकारची निवड आहे. पहिलं मार्क किती पडतात त्याच्यावर निवडायचं. म्हणजे अगदी रिझल्टच्या आजच्या दिवशीपर्यंत जरी विचारलं ना 10वीच्या विद्यार्थ्याला काय बाबा पुढे काय करायचं पाहू ना निकाला ठरवू, मार्क किती पडतात ते ठरवू आणि मग 80% मार्क म्हणजे सायन्स कॉमर्स आणखी
असेलच याची गॅरंटी नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2 वर्षापूर्वी एक 10वी पास झालेला मुलगा आहे. त्याला म्हणलं काय मला किती मार्क्स पडले? 85%. काय गोष्ट? सायन्स. आमच्याकडे महाराष्ट्र बोर्डाची एक खासियत आहे बघा, की जेव्हा विद्यार्थ्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतात ना, तेव्हा ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क पडले तो पर्सेंटेज मध्ये काढू शकतात. त्यामुळे पर्सेंटेज असे बोललं जातं. त्याला बेस्ट ऑफ 5 अशी एक टर्मिनॉलॉजी आहे. मी त्या पोराला विचारलं तुझं बेस्ट ऑफ 5 मध्ये कुठला विषय बाहेर पडला? थोडं सायन्स. आपण म्हणलं तो मार्क कसे पडले होते? नाही म्हणला मला संस्कृतमध्ये 95 मार्क आहे. हे डेंजरस आहे. म्हणजे केवळ 85% मार्क पडले मग सायन्स निवडणं हे खूपच डेंजरस. दुसरं काय मार्ग आहे की आपल्याला कायमच विद्यार्थी आवडतात. आणि विद्यार्थ्यांचे ग्रुप असतात छोटे छोटे आणि ते आपापसात ठरवतात चला इकडे जायचं. चालेल तरी जगत चाललंय हे चुकीचं आहे. एक कसं उदाहरण सांगतो. गेल्या वर्षी मला 11वी कॉमर्स झालेला मुलगा भेटला. मला आता मी घेतलं कॉमर्स. काय झालं? ह्या वेळेला फार घ्यावं लागतं. एवढं याची सवयच नाही मला. म्हणलं काय कॉमर्स नाही म्हणलं माझ्याबरोबर पाचजण होते सगळे म्हणजे मला कॉमर्सला मी गेलो कॉमर्स. आता लक्षात येते म्हणजे हे काय आपल्याला जमणार काम नाही. म्हणलं काय आवडत होतं? त्यामुळे आपल्या शाळेत टेक्निकल विषय होता 10वी पर्यंत. तो मला फार आवडायचा. म्हणजे सोडते कॉमर्स हे माझं फरक आणि टेक्निकल मधलं काहीतरी खूप पुढे जा. काय भेटलंय? काय म्हणजे मित्रमंडळी, काय म्हणजे आजूबाजूचे, काय म्हणजे शेजारी पाजारी, काय म्हणजे नातेवाईक, याच्यावर आमचं निर्णय करतो. अतिशय चुकीची पद्धत आहे. मग बरोबर काय हे कळायला पाहिजे. जेवढी मुलं आता 10वी आहे ती 10वी पास असतात झाले त्याच्यावर एक छोटंसं एक्सरसाइज करणार घरी गेलं करण्याचं एक्सरसाइज 10 मिनिटं लागतात फक्त. जेवढे विषय तुम्ही 10वी पर्यंत शिकलाय मग ते फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, राजकारण असेल, डॉक्टर असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, इंग्लिश, मराठी जेवढे विषय शिकतात तेवढे सगळे एका कागदावर घेऊन काढा आणि त्याचे 3 भाग करा. खूप आवडलेले जमलेले घेतलेले विषय, मध्यम आवडलेले जमलेले घेतलेले विषय आणि अजिबात न आवडलेले जमलेले घेतलेले विषय. त्याचे अजिबात न आवडलेले जमलेले घेतलेले विषय आहेत ना, पहिले उत्तरी फेकून द्या. काही फरक पडत नाही आयुष्यात. 10वी पर्यंत काहीच नव्हतं ना, सगळं खात्याला लावावं लागलं ना. आता संधी मिळाली तर सोडायची नाही. जे विषय आपल्याला आवडले नाही, जमले नाही, झेपले नाही ते पहिले 10वी उचलून फेकून द्यायचे आणि जे आवडले जमले झेपले ते कशात बसतात ती राखी माझी. अशा पद्धतीने जर तुम्ही निवड करायचा प्रयत्न केला तर ती जास्त संयोगी निवड आहे. आणि मला पालकांचा एक विषय प्रश्न असतो काय तर आता स्कोप कसा आहे? स्कोप स्कोप प्रत्येक फील्डमध्ये आहे. वरच्या 25% आणि कुठल्याही फील्डमध्ये गेला तरी स्कोप नाहीच आहे खालच्या 25%. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो. आपण त्या फील्डमध्ये कुठे आहोत त्याच्यावर स्कोप करतो आणि म्हणून आपल्याला आवडणारे जमणारे भेटणारे विषय जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे आपण त्या वरच्या 25% सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जो काही निर्णय आपण करणार आहोत तो केवळ या पद्धतीने करणार आहोत. लोकांना वाटतं 10वी तर काय हा समजता आहे काय दिवस आणखी पण मार्ग आहे खूप की त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी देऊ शकतात आणि मुख्य म्हणजे त्या प्रत्येक मार्गाचा पर्सेंटेज संबंध असतो. तर मला एक्झाम्पल बेसिक ITI मधल्या विद्यार्थ्यांना 2 वर्षात उत्तम स्किल हे मिळू शकतं. सध्या आम्ही स्किल इंडिया, मेक इन इंडिया अशा अनेक गोष्टींबद्दल बोलतोय. ती स्किल मॅनपॉवर तयार होईल कुठलं? त्याचा बेसिक कोर्स आहे ITI. पण विद्यार्थ्यांचा पालकांना समज एक ITI झालं म्हणजे शिक्षण संपलं त्याचं संपलं असं होत नाही. ITI झालेला विद्यार्थी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी डायरेक्ट सेकंडरी डिग्री इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. म्हणजे
पासून ते रेल्वेपर्यंत सगळीकडे आयडिया येतात. दुसरं ऑप्शन आहे ज्याला फक्त चित्रकला आवडते अशा विद्यार्थ्यांना 10वी नंतर केवळ त्याच्या गुणावर डिप्लोमा फाईन आर्ट नावाचं कोर्स मिळतो. या डिप्लोमा फाईन आर्ट नंतर विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारच्या संधी या मिळू शकतात, ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मल्टीमीडिया ॲनिमेशन किंवा वेगवेगळे मला असं वाटतं की मी माझा जो सब्जेक्ट आहे 10वी 12वी करण्यासाठी त्याच विषयावर बोलतोय. कृपा करून तुमच्यापैकी काही जणांना ते ऐकायचं नसेल तरी मला असं वाटतं की तुम्ही थोडा वेळ शांत बसला की त्यांना ऐकायचंय तर त्याचा उपयोग होईल. एवढी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. त्याच्यानंतरचं एक ऑप्शन आहे 10वी नंतर आहे, त्याचं नाव आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग. डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी या मिळू शकतात. दहावी 12वी विद्यार्थ्यांना ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे. त्याला त्याच्यासाठी जर तुम्ही थोडं शांतचित्त राहिला त्यानंतर आपल्याला दहावी 12वीला जे आवश्यक आहे त्याच्यासाठी काही बोला थोडंसं बोललं प्लीज विनंती आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या उत्तम संधी मिळू शकतात आणि त्याच्यामध्ये सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते. म्हणजे एमएसएमई पासून ते रेल्वेपर्यंत सगळ्या फील्ड्समध्ये डिप्लोमा इंजिनिअर घेतात. हे कृपाचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण जर त्याला डिग्री मॅनेजमेंट करायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आर्ट कॉमर्स सायन्सचे ऑप्शन आहेत. पण तरीही असा एक समज आहे की सायन्समध्ये गेलं तर अपॉर्च्युनिटी मिळतात आणि आर्ट कॉमर्समध्ये नाही मिळत. त्यामुळे पहिल्यांदा थोड्याशा मला काही संधी आपल्याला सांगायची त्या 12वी नंतर आर्ट कॉमर्स सायन्स कुठल्याही फील्डमध्ये पुढे गेल्यानंतर संधी मिळतात. त्याच्याबद्दल मी सांगणार की ते म्हणजे लॉ, वकील. आज आपल्या देशाची परिस्थिती अशी जवळपास 5 कोटी घंटे वेगवेगळ्या कोर्टामध्ये गेलेली आहे आणि रोज हजारांनी दाखल होत आहे. त्यामुळे या व्यवसायाला मरण नाही, त्याचं नाव वकील. आणि मग वकिलीमध्ये आपल्याला जायचं असेल तर 12वी नंतर आपल्याला एक वेगळी एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते, त्याला लॉ सीईटी असं म्हणतात. आणि त्या परीक्षेतून आपण पुढे गेलो तर आपल्याला 5 वर्षाचा लॉचा कोर्स आहे. सिनियर कोर्स लॉचा ग्रॅज्युएशन नंतर पण आहे, पण तो 3 वर्षाचा आहे. परंतु लॉ दोन्ही मार्गाने केलं तरी सुद्धा आपल्याला लॉची डिग्री एकच मिळत असते, एकाच वर्षाची मिळत असते आणि त्यानंतर आपल्याला स्वतःचं काहीतरी करण्याची चांगली संधी मिळते. दुसरा असा ऑप्शन आहे 12वी नंतर तो म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स सगळ्या विद्यार्थ्यांना आहे. सध्या टीव्हीवर खूप फेमस आहे. मास्टर शेफ सगळं टीव्ही कार्यक्रम बघून मुलांना वाटायला लागतात. त्याचं नाव आहे हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर आता जर 12वी आर्ट 12वी कॉमर्स 12वी सायन्स कोणतेही कोर्स जाऊ शकतो, त्याला कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन नाही. त्याकरता स्वतंत्र स्पर्धा परीक्षा आहे 12वी नंतर आणि त्या स्पर्धा परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर नॅशनल लेवलच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालात तर नॅशनल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, स्टेट लेवलच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालात तर स्टेट लेवलच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज यामध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. आणि त्याच्याच बरोबरीने फक्त 12वीवर आपल्याला डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट नावाची एक संधी मिळते. हॉटेल मॅनेजमेंट या फील्डमध्ये संधी खूप आहे. फक्त एक गोष्ट त्याची आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की त्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर फिजिकल कष्ट करण्याची तयारी आहे. म्हणजे वेळेला 12 फिजिकली काम करण्याची तयारी आपली आहे तर आपल्या हॉटेल मॅनेजमेंट फील्डमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. मग काय सांगितलं यांच्या हातात कला आहे, त्यांना 12वी नंतर संधी आहे म्हणजे फाईन आर्टची डिग्री BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट. त्याच्यानंतर 12वी नंतर वेगळी स्पर्धा परीक्षा त्याच्या परीक्षेमध्ये फक्त
जेईई जेईई ऍडव्हान्स या परीक्षा दिल्या पाहिजे असं काही नाहीये. 12,000 कॉपर झालेली गोष्ट सुद्धा IIT मुंबईत जाऊ शकतात. तर IIT मुंबईत डिझायनिंग कॉलेज आहे आणि त्या डिझायनिंग फील्डमध्ये आल्यानंतर काय त्याचं वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, त्याचं जेईई काय करणार आहे. या परीक्षेसाठी जे एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यात आपल्याला फक्त IIT मध्ये प्रवेश मिळत नाही, तर देशपातळीवरती सगळ्या काही इन्स्टिट्यूट म्हणजे NII नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई अशा इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा प्रवेश मिळू शकतो. आणि त्या डिझायनिंग डिझायनिंग फॅशन डिझायनिंग कम्युनिकेशन डिझायनिंग असे डिझायनिंगचे अनेक कोर्सेस आलेले आहेत की ज्यातून विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं करिअर हे उपलब्ध होऊ शकतं. आता या पॅन्डेमिक नंतर ज्या दोन क्षेत्रांचं महत्व वाढलं त्यातलं एक आहे मेडिकल किंवा हेल्थ सायन्स आणि दुसरं इकॉनॉमिक्स. आता आपल्याकडे इकॉनॉमिक्सचा प्रचंड संधी आलेला आहे आणि 12वी नंतर इकॉनॉमिक्सकडे जाण्याचे चांगले ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणतेही पोरगं जे 12वी नंतर इकॉनॉमिक्सकडे जाऊ शकतं. त्याकरता वेगळ्या स्पर्धा परीक्षा इन्स्टिट्यूटचं घेतलं आहे. म्हणजे पुण्याची सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट जे देशातली सगळ्यात चांगली आहे त्याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी जर प्रवेश आपल्याला पाहिजे असेल तर काय करतात याची वेगळी ज्याच्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स मधलं ग्रॅज्युएशन करण्याची आणि नंतर पुढे जाऊन इकॉनॉमिक्स पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची सुद्धा संधी मिळू शकते. इकॉनॉमिक्स मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांना बँका, इन्शुरन्स कंपन्या त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथपासून ते UPSC एक सेपरेट एक्झाम आहे फक्त इकॉनॉमिक्स मास्टर झालेले विद्यार्थी घेऊ शकतात आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांना क्लासवर म्हणून डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला इकॉनॉमिक आपल्या सिरीजमध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा पण हे अतिशय वेगळं आणि चांगलं फील्ड म्हणून इकॉनॉमिक्सला आपल्याला बघता येईल. त्याच्यानंतर एक संधी आहे मास कम्युनिकेशन आणि 12वी नंतर नाही तर ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा आपल्याला उपलब्ध होते. मास कम्युनिकेशनचे अनेक इन्स्टिट्यूट आहेत. 12वी नंतरच्या ग्रॅज्युएशनच्या मध्ये देणार आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मध्ये या ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना देणारे इन्स्टिट्यूट आहेत. प्रत्येक इन्स्टिट्यूट स्वतःची वेगळी एंट्रन्स एक्झाम घेते आणि त्यातून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. कॉमर्स क्षेत्रामध्ये प्रोफेशनल एक्झाम्स आहेत. CA चार्टर्ड अकाउंटंट, CS कंपनी सेक्रेटरी आणि CA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या तिन्ही परीक्षा अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड कष्ट करणं अपेक्षित आहे. या 12वी पासून पुढे कधीही येता येतात. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पण झालं की डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या 2 टप्प्याला CA किंवा CS ला जाऊ शकता. आत्ताची परिस्थिती
घेतात तर त्याने वेगवेगळे डॉक्टर काय करतात. त्याच्यानंतर तो ऑप्शन येतोय पॅरामेडिकल, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी. आता दोन्ही फिजिओथेरपी करतो आणि मग अगदी बाळांकडे बाईपासून ते बायपासमध्ये गावामध्ये प्रत्येकाला थेरपी ही फिजिओथेरपी. भरपूर संधी फक्त बऱ्यापैकी स्पीच थेरपी माझ्या एक कोर्स आहे. अख्ख्या महाराष्ट्रात दोनच कॉलेज आहे, एक मुंबई आणि कॉलेज आहे. आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर नीटला बऱ्यापैकी मार्ग लागतात. त्याच्यानंतर डॉक्टरने मेडिकल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आम्ही पाहतो. सार्वजनिक वेळेमध्ये प्रचंड संधी आहे. आता या पॅन्डेमिकमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळं बंद होतं बाकी. फक्त काय चालू होतं तर फार्मा कंपन्या चालू होत्या, फार्मा शॉप चालू होते, मेडिकल स्टोर चालू होते. हे सगळं चालू होतं केवळ सार्वजनिकच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत्या. त्यानंतर पीसीएम किंवा पीसीबी यांनी कुठलीही संधी आपण शाखा निवडली त्याच्या परीक्षा देण्याची होत्या तर आपल्याला उत्तम संधी पाहतो. नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या ठिकाणी जाण्याकरता 12वीच्या वर्षी आपल्याला एक वेगळी एक्झाम द्यायला लागते आणि त्या एक्झाममध्ये 3 विषय इंग्लिश, मॅथमॅटिक्स पण त्याच्या बरोबर 6 महिन्याला 170 मुलं आणि 30 मुली या एनडीएमध्ये सिलेक्ट होतात आणि या एनडीएमध्ये घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण फुकट आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 लाख रुपये महिना पगारावरच्या नोकरीवर स्टॉप केलं जातं. मुलांनी दुनियाला जाण्याचा अनेक सर्टिफिकेट आहे. 12 नंतरची व्यक्ती 8 वर्ष मेडिकल कॉलेज तिथं फुकट मेडिकल एज्युकेशन, 1 रुपया खर्च त्या मेडिकल एज्युकेशनला आणि त्यानंतर तुम्हाला डिफेन्स सर्व्हिसमध्ये स्टॉप केलं जातं. 1 लाख रुपये महिन्याचा पगार आहे. 2 इंजिनिअरिंगचे संधी आहेत डिफेन्स मधल्या ज्या 12वी नंतरच्या मुलांना मिळू शकतात. त्याकरता वेगळी तुम्हाला परीक्षा द्यावी लागत नाही. त्याकरता त्यांना फक्त 12वी नंतरची जेईई नावाची परीक्षा देणं आवश्यक आहे. 12वीचे बोर्डाचे मार्क आणि जेईईचे मार्क आहे त्या जोरावर पुण्यामध्ये सीएटी नावाचं कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दापोडी, आणि केरळमध्ये कॉलेज ऑफ हेवन इंजिनिअरिंग नावाचं कॉलेज आहे. या ठिकाणी आपल्याला संधी मिळू शकते प्रवेशाची. त्याकरता फक्त 12वीला मार्क मात्र बोर्डाला 60% वर लागतात पीसीएम मध्ये आणि मग जेईईला जे मार्क असतील त्याच्याजवळ शॉर्टलिस्टिंग होतं आणि आपल्याला त्या कॉलेजमध्ये संधी मिळू शकते. या दोन्ही कॉलेजमध्ये एज्युकेशन पूर्णपणे फुकट आहे. त्याकरता 1 रुपयाचा खर्च आपल्याला येत नाही आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्ट स्टॉप करायचा आहे. या व्यतिरिक्त ऍग्रिकल्चर, आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी पासून ते मर्चंट पायलट पर्यंत अनेक संधी या 12वी सायन्स सेंटरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. पण मात्र त्या प्रत्येक ठिकाणी जाण्याकरता आपल्याला कुठली ना कुठली एक परीक्षा देणं भाग पडतं. तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे मार्गदर्शन तुम्हाला स्वीकारायचे असतील तर त्याकरता तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परीक्षा द्यायला लागतील आणि त्या परीक्षांची, त्या कोर्सेसची आणि त्या संदर्भातली सगळी माहिती, कारण आता फार वेळ नाहीये किंवा आपल्या इथे माहिती तुम्हाला दिसत नाहीये. तर या संबंधीची माहिती पुस्तक आहे माझं. जर तुम्हाला हवं असेल तर कार्यक्रम मला भेटू शकता. परत एकदा आपल्याला सगळ्यांना आपल्या वेळेसाठी मनापूर्वक शुभेच्छा देतो. विनाकारण टाळा काय त्यांना ठाऊक टाळ्या वाहनांमध्ये सुद्धा एक संस्कार आणि कल्चर असतात. म्हणजे काय अपेक्षित आहे तिथंच टाळ्या दिल्या, तिथं अपेक्षित नाही तिथं
शांत चिंतन आहे का? तुम्ही कोणत्या उद्देशाला या सर्वांना ठाऊक आहे. तुम्हाला सर्वांचं करिअर घडवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आणि या कारणी तुम्हाला तुमच्या स्वतःला चिंता आहे, जितकी तुमच्या पालकांना चिंता आहे, तितकीच मंचावरील आयोजकांना देखील चिंता आहे. आणि तितकीच चिंता विठ्ठल कांगणे सरांना आहे. आता विठ्ठल कांगणे सरांची चिंता कशी आहे त्या बाबतीत ते काय मार्ग सुचवतात हे तुम्हाला सर्वांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मी तुमच्यामध्ये आणि विठ्ठल कांगणे सरांमध्ये अजिबात होणार नाही. त्यांना तुमच्या आणि तुम्हाला त्यांच्या आवाजाचे
अरे तू असं शिकायला तू घरचं तुझ्या आवडते हल्ली वाजता
गाजर काही एका हातात वाजत नाही. अलीकडे घटना घडली साहेब पुण्यामध्ये. एक पोरगं पैसा घेऊन पोलिसांच्या मागे लागलं. एक पोरगं पैसा घेऊन पोलिसांच्या मागे लागलं. ही घटना तुम्ही पाहिली. मला सांगा ते पोरगं डायरेक्ट आलं तुम्ही म्हणलं का? कोण? तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. इकडे बसलेले माझे तरुण बंधू असतील, इथं तुमचा कुठतरी गाव असला, कुठंतरी आई बसलेली आहे आणि या विचार आमच्यामध्ये
कहीं जीत बाकी है, कई हार बाकी है, कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई साल बाकी है, यहाँ से करनी है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत। साला ये तो किताब का एक पन्ना था, अभी तो कोई किताब बाकी है, अभी तो कोई किताब बाकी है। आणि हे बरोबर काही गोष्टी लक्षात घ्या, संधी माणसाच्या जीवनात एकदाच येते. तुम्ही मग दैनंदिन जीवन जगत असताना कदाचित कधी तुमच्या मनात हा विचार केला असेल काय की आपण काय करू, उद्या अभ्यास करू. काही काय आवडत नाही, अभ्यास करत मनात काय होतं आणि नेमकी परीक्षा जवळ आली की त्याचा आपण एक आवाज येतो, परीक्षा जवळ आली आपल्याकडून नाही होणार असं कदाचित काही गोष्ट मनात येते का. त्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात घ्या, संधी माणसाला एकदा भेटते, त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. तसं पाहिलं तर संधी जीवनात भेटतच नसती, ती निर्माण करावी लागते, ती निर्माण करावी लागते. एक शेतकरी आहे, त्याच्या घोड्यामध्ये 3 बैल आहेत, त्याला सेरे ठेवली, जो कोणी बैलाची शेवट पकडेल त्याला 10 लाख रुपये. कंपियासारखे औषध झाला की ग्रामसेवक येथे परिस्थिती जलसंपदा विभाग पाटबंधारे कोतवाल चपरासी PSI SBI त्याच्यानंतर डेप्टी कलेक्टर DHMS MBBS कंसात जी लागली असे सर्व लाईन लागले. आणि सर्व लाईन लागल्यावर झालं काय माहिती का की सांगण्यात आलं की बाबा या गोठ्यामध्ये 3 बैल आहेत, जो कोणी बैलाची शेपूट पकडेल त्याला हे 10 लाख रुपये. मग तुमच्यासारखे जर काय म्हणायचं, चला आपण इकडे काय लागलो, एका परीक्षा जवळ द्या मग अभ्यास करू. तुमच्या जीवनात काही शेणार व्हा, तुम्ही डायलॉग म्हणले का एकदा मग बड्डे हो गया मग मी लिहा अभ्यास करा असं म्हणता म्हणता तू 35 वर्ष